अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज। जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो। बोला पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की। पार्वती पते हर हर महादेव हर। सज्जन हो, आज 20 एप्रिल, आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबांचे सुवचन म्हणजे महापुरे झाडे जाती तेथे लोहाळे वाचती। श्री महाराजांनी वरील वाक्यातून एक चांगला विचार आपल्यापुढे ठेवला आहे, त्याचे चिंतन होणे अतिशय गरजेचे आहे। इथे दुसऱ्या कुठल्याही वेगळ्या विषयाचे चिंतन नसून नम्रतेचे चिंतन आहे। तुकारामांचे कित्येक अभंग श्री महाराजांना मुखोद्गत असत। काही लागूपुरते उतारे देण्यासाठी महत्वाच्या ओळी श्री महाराज भक्तांना सांगत। पुढे जशी व्यक्ती बसली असेल त्याचा स्वभाव, त्याचे वागणे व त्याला भविष्यात कशाची गरज आहे त्याप्रमाणे संतांच्या ओळी ते जमलेल्या भक्तांना सांगत असत। ज्याला गरज आहे, आपल्याला कसे वागले पाहिजे तो नेहमी त्याच्यातून बोध घेत असे। यासाठी संत तुकाराम महाराज यांचा अभंग नक्की काय आहे आपण पाहू। नीचपण बरवे देवा, कोणाचाही न चले दावा, महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती, येती सिंधूंच्या लहरी नम्र होता जातीवरी, तुका म्हणे कळ पाय धरल्या न चले बळ। पूर्वीच्या काळी श्री गुरुगृही शिकविणाऱ्या विद्यार्थ्यांना श्री गुरु भिक्षेसाठी पाठवत, मग ती पोटासाठी असो अथवा आश्रम बांधण्यासाठी असो। अशा वेळेला समाज दूषणे देतो, त्यावेळी आपण कसे वागावे, त्यावेळी नम्रपणाने वागणे अतिशय आवश्यक असते। त्यामुळे आपला अहंकार जातो, आपल्या अंगी नम्रपणा येतो, आपली सोशिकता वाढते। वरील अभंगाचा सरळ अर्थ पाहिला तर तुकाराम महाराज म्हणतात, नीचपण बरवे देवा, अर्थात नीचपण म्हटल्यावर आपल्या मेंदूत वेगळे चित्र उभे राहिले असेल। भले तो देऊ कासेची लंगोटी, नाठाळांच्या माथी हाणू काठी, असे म्हणणारे तुकाराम महाराज नीचपण चांगले कसे म्हणतात तर नीचपण या शब्दाचा अर्थ नम्रपणा, लीनपणा किंवा लहानपण अशा अर्थी हा शब्द वापरला आहे। तर लीनपणा, नम्रपणा केव्हाही चांगला। कोणच आपल्यावर दावा ठोकू शकत नाही, अर्थात वाद घालू शकत नाही, हा पहिला फायदा आहे। नदीच्या ओढ्याच्या काठाला असणारी लव्हाळे वनस्पती सर्व परिचित आहे। त्याच ओढ्याला महापूर आल्यावर मोठमोठाले वृक्ष वाहून जातात, मात्र महापूर आल्यावर त्या लव्हाळे वनस्पती वाकतात म्हणजे नम्र होतात। त्याच्यावरून पाणी वाहून गेले, पुराचे पाणी निघून गेल्यानंतर पुन्हा त्या पूर्ववत ताठ होतात। आपला बचाव करण्यासाठी नम्रपणा हा मार्ग आहे। समुद्राची लाट आल्यावर आपण वाकल्यावर आपल्यावरून ती लाट निघून जाते। आपण छाती ताठ करून उभे राहिल्यास आपल्या सकट ती समुद्रात ओढून नेणार। त्या लाटेपुढे नतमस्तक होणे म्हणजे आपण काही आपले स्वत्व हरवून बसवत नाही। शिर सलामत तो पगडी पाचास, किंवा नम्र झाला भूता तेणे कोंडिले अनंता, इतका नम्रपणा हा गुण चांगला आहे। जर आपल्याला या नम्रपणाची कळ सापडली तर तिथे कोणाचेच बळ चालणार नाही। भानगडी करून मार खाण्यापेक्षा नम्रपणा केव्हाही चांगला। क्षमा हे शस्त्र फार मोठे आहे। गुळाने जर वैरी मरत असेल तर तिथे विषाचा प्रयोग कशासाठी करायचा। ही वाचा दिलेली आहे ती केवळ आपल्या कल्याणासाठीच दिली।
या वाचेने गोड बोलावे, वाचेने गोड नाम घ्यावे. यात मात्र अतिनम्रता नको. अतिनम्रता म्हणजे ढोंग होऊ शकते. गोड बोलून काम होत असेल, शब्दाचे युद्ध करण्यात काय अर्थ आहे? केव्हा तरी फट म्हणता आत्महत्या होते. वावगे घडण्यापेक्षा वाचेने कठोर बोलून आपल्यावरच दोष घेणे हा कुठला आला आहे शहाणपणा? जे खरे ज्ञानी असतात ते मूळतः नम्र असतात. भरलेली घागर डचमळत नाही. उथळ पाण्याला खळखळाट फार असतो. अर्धी घागर मात्र डचमळते. आपल्याला ज्ञान ते केवढेसे, पण आपण ज्ञानी असल्याचा आविर्भाव करतो आणि नसता अहंकार ओढवून घेत मिरवत असतो. यातूनच कलगीतुरा होतो. विद्या विनयेन शोभते, हे कायम लक्षात ठेवावे. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो.